हॅलो गायज, वेलकम टू अवर न्यू यूट्यूब चॅनल घरची चव द तडका। खरं सांगा, तुमच्या घरी नाश्त्यासाठी काय आवडतं? आमच्या घरी तर ढोकळा हा सर्वांना प्रचंड आवडतो। चला तर आज एकदम असा परफेक्ट आणि मऊ असा ढोकळा। सर्वात पहिले आपण पाववाटी पाणी घेऊयात, त्यामध्ये 1 चम्मच लिंबाचा रस, नंतर चवीनुसार मीठ, नंतर त्यामध्ये 1 चम्मच तेल, 1 चम्मच साखर आणि थोडीशी हळद। याला पूर्ण मिक्स करायचं जोपर्यंत सर्व विरघळत नाही तोपर्यंत। मऊ ढोकळ्यासाठी हे परफेक्ट मेजरमेंट आहे, हेच तुम्ही यूज करा। आता हे पूर्ण विरघळले। आता त्यामध्ये आपण ज्या वाटीने पाणी टाकलं होतं त्याच वाटीने 1 वाटी हे बेसन टाका। बेसन हे पूर्ण फाईन घ्या, ढोकळा हा मऊ होतो। आणि बेसन हे थोडं थोडं टाकायचं, एकदाच जर टाकलं तर पूर्ण गाठी होतात। बिलकुल गाठी येऊ द्यायच्या नाही, हळूहळू टाकायचं आणि त्याला पूर्ण अशी एकदम स्मूथ अशी पेस्ट तयार झाली पाहिजे। ठीक आहे, तुम्हाला दिसत आहे तशी ना गाठी झाल्या तर मग गेम ओव्हर समजा। बॅटर तयार झाल्यानंतर त्यामध्ये 1 चम्मच बेकिंग सोडा टाकायचा। जर तुमच्याकडे इनो असेल तर इनोसुद्धा टाकू शकता। नंतर थोडंसं 1-2 थेंब पाण्याचे टाकायचे, कारण की तो लगेच फुलते म्हणून। बघा, तुम्ही बघू पण शकता लगेच त्याचा कलरसुद्धा चेंज झाला आहे आणि ते थोडं थोडं फुललंसुद्धा। असंच एकदम त्याला हलवत राहायचं जोपर्यंत ते थोडंसं फुलत नाही तोपर्यंत। नंतर तुम्ही एका भांड्याला तेल लावा, तुम्ही कोणतंही भांडं यूज करू शकता, मी इथे केकचं यूज केलं। नंतर आपलं जे बॅटर ढोकळ्याचं बॅटर तयार आहे ते त्यामध्ये टाकायचं। त्याला 2-3 वेळेस टॅप करायचं, कारण त्यातले जे एअर असते ती पूर्ण बाहेर निघते। इकडे पहिलेच पाणी ठेवलं होतं मी उकळण्यासाठी, जे आपलं बॅटर आहे ते ठेवायचं, त्याच्या एक प्लेट झाकायची, झाकून ठेवायचं। नंतर आपण तडक्याची तयारी करूयात। त्यामध्ये कढीपत्ता, कोथिंबीर आणि मिरच्या चिरून घ्यायच्या। नंतर तडका पॅनमध्ये तेल टाकायचं, जिरे मोहरी टाकायची, ती चांगली तडतडली फुटली ना त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा। नंतर कढीपत्ता मस्त असा खरपूस असा भाजला ना त्यामध्ये मिरची टाकायची। नंतर मिरच्या थोड्याशा भाजल्या ना त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकायचं। पाणी टाकल्यानंतर थोडीशी वरतून कोथिंबीर टाकायची, चवीपुरतं मीठ टाकायचं, थोडी साखर टाकायची चव येण्यासाठी आणि त्याला हलवायचं। नंतर तडक्याला 2 उकळी येऊ द्यायच्या, नंतर गॅस बंद करायचा आणि साईडला ठेवायचं। जे आपला ढोकळा तयार झालेला आहे ते थंड झाला आहे, पूर्ण थंड झाल्यानंतरच त्याला काढायचं, त्याला एका प्लेटमध्ये काढायचं। तुम्ही बघू शकता कसा झालेला आहे, तर असं एकदम स्मूथ आणि मऊ झालेला आहे, तुम्ही बघू शकता। आणि एकदम शार्प अशा चाकूने किंवा जर तुमच्याकडे कटर असेल तर कटरने कापा, तर एकदम असे इक्वल त्याचे स्क्वेअर पडतील। बघू शकता तुम्ही कसे माझे स्क्वेअर पडत आहेत। तर हे बघा आपला तयार झाला। नंतर जे आपला तडका होता त्यामध्ये थोडंसं लिंबू टाकायचं, तर तुम्ही बघू शकता आपला ढोकळा तयार झालेला आहे। आणि बघा किती स्मूथ झाला आहे, असा एकदम स्मूथ स्पॉन्जी झालेला आहे। बघू शकता सगळे जे स्क्वेअर आहेत ते एकदम स्मूथ झाले। जे आपला तडका करून ठेवला होता ते नंतर सगळं ढोकळ्यावर टाकून द्या। तुम्ही बघू शकता किती टेस्टी दिसत आहे। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करा। थँक्यू।